नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघतात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते. तर या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. -5 मार्क. -5 मार्क म्हणजेच एक प्रश्न. एक प्रश्न किती महत्त्वाचा आहे आता हे बऱ्याच विद्यार्थी व पालकांच्या लक्षात येते. बारीक बारीक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाच्या असतात ह्या अनेक प्रकारे आपल्याला लक्षात येत असतं. उदाहरणार्थ ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिकचा जर विचार केला, ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरची रनिंगची स्पर्धा असते. 100 मीटर रनिंगच्या स्पर्धेमध्ये 1 सेकंदामध्ये ज्याचं ह्याचं बदल जातं, गोल्ड मेडल जातं, त्याला त्या 1 सेकंदाचं महत्त्व माहिती असतं. त्याचप्रमाणे ह्या वर्षीची नीट 2024 ही परीक्षा न भूतो न भविष्यतली अशा वादामध्ये अडकून एक वेगळाच निर्णय त्याला दिलेला गेलेला आहे. तर जो एक प्रश्न होता फिजिक्सचा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एनटीने जे काही सांगितलं तो निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने फिरवलेला आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना अगोदर जे काही मार्क कमी दिलेले होते ते परत वाढवून दिलेले आणि मग परत ते कमी झालेले. म्हणजे जे बोनस मार्क दिलेले होते 5 मार्क ते आता कमी होणार आहेत आणि ह्या 5 मार्काचा बऱ्याच विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होणार आहे हा आपण आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे. तर आजचा व्हिडिओचा विषय काय आहे? -5 मार्काचा होणारा परिणाम. हे 100% खरं आहे की हा परिणाम सगळ्यांवर होणार नाही. हे नीट लक्षात घ्या, हा परिणाम सगळ्या विद्यार्थ्यांवर होणार नाही. पण जे काही विद्यार्थी बाउंड्री लाईनवर आहेत त्यांच्यावर हा निश्चितच परिणाम होणार आहे. तर तो कसा परिणाम होणार आहे हा आपण बघूया. ज्यांनी फिजिक्सच्या एका प्रश्नाचं उत्तर म्हणजे जो काही डिस्प्युटेड प्रश्न होता 2 लिहिलेला आहे त्यांच्यावर खूप परिणाम होणार आहे आणि ज्यांनी 4 लिहिलेला आहे त्यांना पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. हे तर काय सूर्यप्रकाशा इतकं सत्य. तर पहिल्यांदा आपण विचार करू 700 आणि 710 मार्काच्या दरम्यान. ज्यांना 700 आणि 710च्या दरम्यान मार्क आहेत तर त्यांना एम्स मिळू शकत होतं पहिल्या ह्याच्यामुळं. तर ज्यांचे 700 आणि 710च्या मार्क आहेत आणि त्यांच्या वजा 5 मार्क आहेत ते एम्सला मुकू शकतात. म्हणजे जो विद्यार्थी एम्सला जाऊ शकत होता तो विद्यार्थी आता एम्सला जाऊ शकत नाही. इथं मी एम्स दिल्ली हे म्हणत नाहीये, नीट लक्षात घ्या. एम्स दिल्ली हा विषय नाहीये, तर ऑल ओव्हर इंडियामधले जे काही एम्स आहेत त्याचा मी विचार करतोय. एम्स दिल्लीचा विषय वेगळाच आहे. तर त्याच्यानंतर 660 आणि 665 ह्याच्या दरम्यान जे विद्यार्थी होते तर त्यांना बीजे मेडिकल कॉलेज मिळत होतं. पहिल्या रिझल्ट प्रमाणे बीजे मेडिकल कॉलेज मिळत होतं. साधारणपणे महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला बीजे मेडिकल कॉलेज मिळालं पाहिजे, ज्याला की आपण ड्रीम कॉलेज म्हणतो. पण ज्या विद्यार्थ्यांना 660 ते 665 मार्क आहेत आणि त्यांचे 5 मार्क कमी होणार आता तर ते ड्रीम मेडिकल कॉलेज पासून वंचित राहू शकतात. त्याच्यानंतर येऊ 335 ते 330. साधारणपणे 335 ते 330च्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकत होतं पहिल्या कट ऑफ नुसार. पण त्यांचे मार्क 5 ज्यांचे मार्क कमी झाले, समजा एखाद्याला 630 मार्क आहेत किंवा 635 मार्क आहेत, त्यांचे जर 5 मार्क कमी झाले तर ते लगेच ड्रॉप डाऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांना मिळू शकत नाही. तर ते सेमी गव्हर्नमेंटकडे त्यांना जावं लागते. म्हणजे मित्रांनो बघा, एका प्रश्नामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कसा लगेच दोन रस्ते फुटतात. ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे ह्या वर्षीची नीट परीक्षा. तर 335 आणि 330च्या दरम्यान ज्यांना मार्क होते आणि त्यांना जे 5 मार्क कमी झालेले आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पासून वंचित राहू शकतात. ह्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतो. हे साधारणपणे ढोबळ मानाने अंदाज असतात, तर हे लक्षात घ्यावं. 590 ते 600 590 ते 600च्या दरम्यान ज्यांना आहेत तर त्यांचं कसं होतं, सेमी गव्हर्नमेंट मिळू शकत होतं. ह्याच्या अगोदर सेमी गव्हर्नमेंट मिळू शकत होतं. तर ज्यांना 590 किंवा 580च्या दरम्यान मार्क आहेत आणि ज्यांचे 5 मार्क कमी झालेले आहेत त्यांना सेमी गव्हर्नमेंट पण मिळू शकत नाही. तर अशा प्रकारे एक प्रश्न मुलांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. आता त्याच्यानंतर जर आपण विचार केला बीएमएस साठीचा, तर गव्हर्नमेंट बीएमएस साधारणपणे 480 ते 409च्या दरम्यान मिळेल असे आम्ही सांगत होतो. तर साधारणपणे कट ऑफ आहेच. तर ज्यांना मार्क 480 ते 490च्या दरम्यान आहे आणि ज्यांचे मार्क 5 मार्क कमी झालेले आहेत तर ते गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज पासून अंतर राहू शकतात. म्हणजे त्यांना ते कॉलेज मिळू शकत नाही असा परिणाम होतोय. आणि साधारणपणे बीएमएस क्लोज 350ला होतं. मागच्या वर्षी पण 287ला झालं, पण ते 12 कॉलेज असतात ते सगळ्यांनाच माहिती आहे कशामुळे ते कमी झालेलं होतं. तर साधारणपणे सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज
340 ते 350 दरम्यान मिळतं किंवा जास्तीत 360 पर्यंत मिळतं. पण ज्यांना 350 ते 360 दरम्यान मार्क आहेत आणि ज्यांचे 5 मार्क कमी झालेले आहेत तर त्यांना सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळू शकत नाही. तर असा आणि असा परिणाम त्या विद्यार्थ्यांना होणार आहे की ज्यांचे 5 मार्क कमी होणार आहे. हा ढोबळमानाने केलेला अंदाज आहे. तर ह्या व्हिडिओ करण्याचा माग किंवा हा सांगण्याच्या माग काय तर विद्यार्थ्यांनी आता आपली मानसिकता तशी ठेवावी आणि त्या दृष्टीने त्यांचे पावलं टाकावेत की निश्चित आपल्याला आता काय करायला पाहिजे. ज्यांना गव्हर्नमेंट मिळत होतं त्यांना आता सेमी गव्हर्नमेंटला जावं लागणार आहे, तशी त्यांनी आर्थिकदृष्ट्या तरतूद करावी लागणार आहे. किंवा ज्यांना सेमी गव्हर्नमेंटला पण घेण्याची तयारी नाहीये MBBS ला, त्यांनी BMS ला जाण्याची मानसिकता ठेवावी लागणार आहे किंवा त्यांना रिपीट करायचं का काय असं तयारी करावी लागणार आहे. हे सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे आलो होतो. हा सगळा अंदाज आहे, ह्याच्यामध्ये 5 ते 10 मार्काचा गॅप राहू शकतो, हे आम्ही पण मान्य करतो. फक्त हा व्हिडिओ करण्याचा हेच हेतू होता की विद्यार्थ्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर यावी म्हणून. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.